नमस्कार मित्रांनो, ज्ञानदेव अकॅडमी मध्ये मी वसंत पुलगामकर आपले स्वागत करतो. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and after 3 years hence is 84. Find her present age. आता आपल्याला समजायचं आहे या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॉब्लेम आहे आणि आपण ज्याप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो त्या प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. परंतु प्रथम हे वर्ड प्रॉब्लेम आहे. या वर्ड प्रॉब्लेम नुसार आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे, नंतर त्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रगतीचं एज काढायचं आहे. कोणतं एज काढायचं आहे? प्रेझेंट एज. आपल्याला काय दिलं आहे तर प्रगतीज एज 2 years ago आणि आफ्टर 3 years, तर यांचा प्रॉडक्ट आहे 84. पहा, आपला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम समजत नाही तोपर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आपण विचार करायचं की या प्रॉब्लेमची डिमांड काय आहे तर हर प्रेझेंट एज. फाइंड हर प्रेझेंट एज म्हणजे तुम्हाला प्रगतीचं आजचं वय काढायचं आहे. दिलेलं काय आहे तर प्रॉडक्ट दिलेला आहे. मग कोणाचा प्रॉडक्ट दिलेला आहे? तिच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचं काय दिलं आहे? प्रॉडक्ट दिलं आहे. किती आहे? 84. एवढ्या माहितीच्या आधारे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सोल्युशन पहा किती सोपं आहे, परंतु आपल्याला समजणं महत्वाचं आहे. सर्वात पहिले आपण काय काढू? लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी x years. हे तुम्ही फक्त लिहून घ्यायचं आहे. आपण तिचं वय x years आहे असं आपण गृहीत धरलं आहे. मग तिचं 2 वर्षापूर्वी वय किती होईल? टू years ago प्रगतीज एज म्हणजे 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे एज म्हणजे x minus 2 years. ओके. नंतर आफ्टर 3 years, आफ्टर 3 years प्रगतीज एज will be x plus 3 years. आता या दोन आपल्या कंडिशन नुसार आपला काय मिळालं? 2 years ago प्रगतीज एज x minus 2 years. After 3 years प्रगतीज एज will be x plus 3 years. ओके. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, मग अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपण लिहू इथे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता गिवन कंडिशन काय आहे पहा, हे आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. फक्त किती वाक्य आहे? 1 2 3. आता बघा, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन हर a product of her age 2 years ago and after 3 years hence is 84. म्हणजे 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय यांचा प्रॉडक्ट 84 आहे. सो x minus 2 into x plus 3 is equal to 84. ओके. बस
आता तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे. x-2 इंटू x+3 हा प्रॉडक्ट तुम्हाला काढता आला पाहिजे, कारण इथे न्यूमेरिकल्स नाहीत, तर तुम्हाला इथे इक्वेशन्स आहे. ओके, सो x इंटू x x², x इंटू -2 -2x. आता नंतर +3 नी x ला मल्टिप्लाय करूया. 3 इंटू x प्लस 3x प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू 2 -6. सो x² प्लस x -6. तर असा तुम्हाला काय करता आलं पाहिजे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मग आता इथे लिहून घेऊया. x² प्लस x -6 इज इक्वल टू 84. आता आपण काय करू, या 84 ला ट्रान्सफर करूया. प्लस x -6 -84 इज इक्वल टू 0. सो x² प्लस x -90 इज इक्वल टू 0. तुम्हाला काय मिळालं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2 रूट्स असतात. म्हणजे एकच्या किती किमती मिळतील, 2 किमती मिळतील. त्यापैकी एक किंमत जी आहे, एकची एक किंमत हे काय असणार आहे, प्रगतीचं प्रेझेंटेज असणार आहे. बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. सो x² प्लस x -90 is equal to 0. Okay, so 1 into -90 is equal to -90. 90 चे असे दोन फॅक्टर पडा, ज्यांचा प्रॉडक्ट किती येईल, -90 येईल आणि सम किती येईल, ओनली 1 येईल. सो -90 is equal to 10 into -9. 10 into -9 means 90. 10 -9 is equal to 1. ओके, या प्रकारे मग हे दोन फॅक्टर पडतील. कोणते कोणते, 90 चे -90 चे फॅक्टर पडतील 10 आणि -9. सो x² प्लस 10x -9x -90 is equal to 0. सो x कॉमन निघेल, x प्लस काय होईल मग 10 मायनस 9 कॉमन निघेल, x प्लस 10 is equal to 0. x plus 10 is common. So x plus 10 into x minus 9 is equal to 0. Now x plus 10 is equal to 0 or x minus 9 is equal to 0 because the product of two bracket is 0. Therefore one bracket must be 0. So x plus 10 is equal to 0. Therefore x is equal to -10. आता x minus 9 is equal to 0. So x is equal to 10. आता आपल्याला दोन किमती मिळाल्या आहेत, पण तुम्हाला माहित आहे की एज कधीही निगेटिव्ह नसते. सो एज cannot be negative. Therefore x is equal to -10 is unacceptable. आपण याला स्वीकारू शकत नाही. Therefore x is equal to 9. This is acceptable. So x is equal to 9 is acceptable. Therefore Pragati's present age is equal to 9 years. 9 years. आता आपला आन्सर करेक्ट आहे की नाही, बघा आपल्याला काय मिळालं,
प्रगतीचं प्रेझेंट एज किती आहे मग 9 इयर्स. तुम्ही इथे आन्सर लिहू शकता. प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. फक्त तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की महत्वाची गोष्ट आहे, हे 9 इयर्स तुम्ही एज काढले हे करेक्ट आहे की नाही, मग हे तुम्ही कसं चेक करा. हे बघा सोपं आहे. 2 इयर्स अगो प्रगती एज 9 minus 2 means 7. Okay? Means x minus 2 is equal to 9 minus 2 means 7 years. After 3 years, her age will be 9 plus 3 years means 9 plus 3 means 12 years. Okay. आता आपण दोघांचा प्रॉडक्ट करूया. 7 into 12 is equal to 84. Product is 84. Therefore, our answer is correct. तुम्हाला हे नाही सॉल्व करायचं आहे, फक्त तुम्हाला इथपर्यंत सॉल्व करायचं आहे. तुम्हाला रफ मध्ये करून पाहायचं आहे. पेपर सॉल्व करताना हे असं लिहायचं नाही, असंही नाही करायचं, याला असं कट करून ठेवायचं. तर हे रफ मध्ये करायचं सर्व काम. फक्त फेअर मध्ये एवढंच काम करायचं आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे की प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. आणखी पण तुम्ही कशाला अंडरलाईन करू शकता, याला अंडरलाईन करू शकता. आणि तुम्हाला हे लिहायचं आहे. इथे x is equal to -9 त्या खाली लिहायचं एज कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर मग इथे लिहायचं x is equal to -10 इज अनएक्सेप्टेबल. मग तुम्ही x is equal to 9 इज एक्सेप्टेबल बिकॉज आता एक किंमत उरली आहे ती पॉझिटिव्ह राहते. पॉझिटिव्ह आणि एज नेहमी पॉझिटिव्ह राहते, म्हणून प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. ओके. तर मग तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम आहे आणि चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुम्हाला या प्रकारे सॉल्व करायचं आहे. तुमच्या 1-2 वर्ड मध्ये मागे पुढे होऊ शकते, त्याच्यामध्ये काही नाहीये. प्रत्येकाची सॉल्व करून दाखवण्याची पद्धत ही वेगळी असते, परंतु या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्याला या म्हणजे व्हिडिओ बद्दल काय वाटते ते कमेंट्स करून, जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे कमेंट्स करून लिहा की तुम्हाला इथे काय नाही समजलं, काय समजलं. आणि तुम्हाला जी चॅनल आहे ते चॅनलचं नाव आहे ज्ञानदेव अकॅडमी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघता येईल. थँक्यू.